शाळेला राजकीय वळण लागत असल्याचा आरोप करीत 10वीच्या विद्यार्थ्यांचे या वर्षीचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे पालकांनी स्पष्ट करून पालकांनी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापिकाला खडे बोल सुनावलेत। हा प्रकार चांदूर बाजार तालुक्यातील ज्ञानोदय विद्या मंदिर शाळेत घडला। यात शाळेत शिक्षक शिकवण्यासाठी हजर झाले नाही तर शाळेतच आत्महत्या करू अशी चेतावणी पालकांनी दिली। यात पालक आणि मुख्याध्यापिकेत बाचाबाची सुद्धा झाली। चांदूर बाजार तालुक्यातील ज्ञानोदय विद्या मंदिर भक्तिधाम ही शाळा सुसंस्काराचे प्रतीक असलेली शाळा मानली जाते। मात्र अनेक दिवसांपासून या शाळेला राजकीय वळण लागल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक वर्गाने केला आहे। जे लेकरं आहे ते शिकते त्यांनी इथल्या कंप्लेंट आता बरेच दिवसापासून आमच्याजवळ केल्या आहे, टीचरच्या, प्रिन्सिपलच्या, याच्या त्याच्या सर्व शिक्षणाच्या बाबतीत। आणि इंग्लिशची मॅडम, टीचर, हिस्ट्रीचे टीचर मनीष मोहन म्हणून ते बाकीचे टीचर आहे, आजपर्यंत 5 इथून चांगले शिक्षण शिकवणारे मास्तर लोक निघून गेले, पण आमच्या लेकरीने आजपर्यंत काही कंप्लेंट केली नाही। आता जो कोणी येते तो नवीन येते, ते पण म्हणतात समजायला येत नाही। माझी मुलगी मॅट्रिकमध्ये आहे, यावर्षी 2च महिने राहिले परीक्षेला समोर फायनलच्या आता, आणि इथचा स्टाफ बदलून राहिला। इथं काय काय परिस्थिती आहे काय मी आम्हाला वरून असं समजलं थोडंसं का काहीतरी राजकारण हे ते असं तरी मधात काहीतरी इथं असं थोडंसं खिचडी पकल्या गेली आहे। आणि त्या प्रिन्सिपल खांडे जे मॅडम आहे इथली ते बरोबर मॅनेज करत नाही। इथले जे इथचे संचालक आहे इंगोले, त्यांचं नाव मला माहीत नाही, पण ते पण काही बरोबर सांभाळू शकत नाही, यांची सरी मिलीभगत आहे। या शाळेत शिक्षक अनेक वर्षांपासून कार्यरत असताना मध्यंतरीमध्ये सोडून गेल्याने आज मोठ्या संख्येने पालक आक्रमक होऊन शाळेमध्ये धडकलेत। मॅनेजमेंट बॉडी बोलायला जाऊ शकत नाही, प्रिन्सिपल जाऊ शकत नाही, मग आम्ही लोक बोलावले मुख्यमंत्र्याला आम्ही ऍप्लिकेशन दिल्यावर मुख्यमंत्री आमच्या भेटीला येऊ शकते एखादी सभा असली तर। मग हे काय चीज आहे मॅनेजमेंट बॉडी आणि अध्यक्ष आणि प्रिन्सिपल? मुलांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण असे संस्थेचे अध्यक्ष यांना बोलण्यात आले। पण विद्यार्थ्याला काहीच लिहून राहिलं, काय लिहून राहिलं विद्यार्थ्याला विचारा बाबतीत पालकांनी अशी भूमिका घेतली आई व वडील नंतर शिक्षणाला दिशा देणारे गुरु म्हणजे शिक्षक असते, त्या माध्यमातूनच विद्यार्थी घडत असतो। मात्र शिक्षणाच्या मध्यंतरामध्ये काही शिक्षक सोडून गेल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पालक आक्रमक होऊन ज्ञानोदय विद्या मंदिर भक्तिधाम येथे धडकलेत। यावेळी पालकांनी आपला रोष व्यक्त करून शिक्षकांना खडे बोल सुनावलेत। वेडीस संस्थेचे अध्यक्ष रवींद्र इंगोले यांनी पालकांसमोर माहिती स्पष्ट केली। जर हे शिक्षक परत या ठिकाणी न आल्यास या शाळेमध्येच आत्महत्या करू असा इशारा पालकांनी संस्थाचालकांसमोर दिलाय। मॅनेजमेंट बॉडीवाले आणि हे जे इंगोले अध्यक्ष आहे, हे जे प्रिन्सिपल खांडे मॅडम आहे, कोणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे। म्हणून आमची एवढी खडतर प्रतिक्रिया आहे का सोमवारपासून आम्ही हे आला टाईम तर गेटवर उभं राहून शाळा बंद करून टाकू, आणि त्या जे सोडून गेलेले शिक्षक मॅडम आहे त्यांना वापस आणल्याशिवाय आम्ही राहू नाही। कारण 2 महिने तरी त्यांना शिकू द्या म्हणा, आणि नंतर बाकी त्यांनी रिझाईन दिली, परमानंट सोडून गेले तरी चाललं, मग यांच्या मतानं ठेवा म्हणा। इथं हे यांच्या मताचे म्हणजे कसं, जे आपल्या मतानं ऐकणारं आहे बॉडीच्या मतानं ते टीचर हे ठेवून राहिले, इथं सारा घोळ आहे साहेब। यावेळी संजय गोमकाळे, रणजित बोंडे, मंगेश मोहोड, मनोज धर्माडेसह अनेक पालकांसह विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्यात। आमचे जे इंग्लिशचे टीचर आहे त्यांच्यासारखं कोणीच चांगलं इंग्लिश शिकू शकत नाही आमच्या बिल्डिंगमध्ये, आम्हाला ते हवं आहे। आणि हिस्ट्री गोरकर टीचर आहे, त्यांना एक्सप्रेशन म्हणजे करण्याची टेक्निकच माहीत नाही, ते पण ते शिकवते आम्हाला, तर आम्हाला मनीष सर पाहिजे। आणि मॅथ्स 2साठी पण त्यांना टेक्निक माहीत नाही, म्हणजे शिकवायची प्रॉब्लेमच सॉल्व करायला लागते, काय कसं सॉल्व करायला लागते त्याची पण आम्हाला सॉल्व पाहिजे। आणि फीच्या वेळेस तर डायरेक्टच आम्हाला उभं करतात म्हणजे असेंब्लीमध्ये, आणि पेपर देत नाही आम्हाला, आणि पॅरेंट्सला बोलवतात, अर्ज मागतात। आम्हाला टीचर
आम्हाला जुना स्टॉप आमचा पूर्ण वापस टीचर शाळेमध्ये नेहमी आपल्या चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देतोय, मात्र काही शिक्षक शाळेमध्ये मध्यंतरामध्ये सोडून गेले. त्यांनी अर्ज देऊन शाळा सोडली आहे. याचे कारण आम्हाला समजले नाही. त्यांना फोन केला असता त्यांनी आम्हाला उत्तर दिले नाही, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका खांडे मॅडम यांनी व्यक्त केली. मॅडम, जेव्हा आपण प्रत्येक या ठिकाणी शिक्षक नेमणूक करतो त्यावेळी शिक्षकाला काय आपण सूचना देतो का? सर, आपण सूचना अशा देतो की एखादा शिक्षक जर आपल्या अपॉइंट झाला असेल तर किमान त्याने 1 वर्षापर्यंत तरी विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये. विद्यार्थ्यांचं नुकसान असं मधात जर राजीनामा कोणी दिला तर त्याचा आपोआपच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतं. आता या ठिकाणी काही शिक्षकांनी सोडून गेल्याची चर्चा आहे गेलं नाही आणि यांनी आपल्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार याकरता आपण काय पाऊल उचलण्यात? नाही, आता तुम्हाला जी माहिती दिलेली आहे की शिक्षक सोडून गेले, तर मनीष मोड सर आमच्या इथे जूनमध्ये ते होते. त्यांनी त्यांचा राजीनामा दिला. त्या राजीनाम्याबद्दल सरांनी, अध्यक्ष साहेबांनी तुमच्यासमोर जे काही कारण होतं ते स्पष्ट केलं. आता दुसऱ्या तायवाडे मॅडम त्यांनी कालच राजीनामा आमच्यापर्यंत प्राप्त झाला. तो अजून मंजूर आम्ही केलेला नाही. ते शिक्षक या ठिकाणी आता समजा आपल्याला राजीनामा दिला, आपण पुढील ऍक्शन काय राहणार आहे? आम्ही त्यांच्यासोबत त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे, कोणती अडचण आहे ही समजावून घेऊ आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही याची ग्वाही मी ॲज अ मुख्याध्यापिका.